नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत दीपज्योती या मालिकेतील स्वराज म्हणजेच अभिनेता अनुप बेलवलकर यांची खरी जीवन कहाणी। दीपज्योती या प्रसिद्ध मराठी मालिकेत स्वराज ही भूमिका साकारणारे अभिनेता अनुप बेलवलकर यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास अतिशय मेहनतीचा आहे। अनुप यांचा जन्म महाराष्ट्रात झाला। त्यांना शालेय आणि महाविद्यालयीन जीवनापासूनच अभिनयाची आवड होती। त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात नाटकातून केली। त्यांनी डंडोला, चिंतक, कथा दिनूच्या मृत्यूपत्राची, अपूर्णा आणि आधी रात के दुसरे पक्ष यासारख्या अनेक एकांकिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे। अभिनयासोबतच त्यांनी ऑल इंडिया रेडिओ सांगली येथे कामही केलं आहे, ज्यामुळे त्यांच्या संवादावर आणि आवाजावर चांगली पकड निर्माण झाली। 2016 मध्ये प्रदर्शित झालेला तू बोल्ड मी कोल्ड या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती। याशिवाय डावपेच आणि नवनाथ महात्म्य यासारख्या चित्रपटातही त्यांनी काम केलं आहे। राजा शिवछत्रपती, सावित्रींच्या लेकी, जीव झाला येडा पिसा यासारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये देखील ते दिसले होते। सध्या ते झी मराठीवरील दीपज्योती या मालिकेत स्वराज ही व्यक्तिरेखा साकारत आहेत। यात ते वडिलांचा व्यवसाय सांभाळणारा आणि कुटुंबाप्रती जबाबदार असणारा एक समजूतदार मुलगा दाखवला आहे। अनुप बेलवलकर हे सोशल मीडियावर देखील सक्रिय असून ते चाहत्यांशी नेहमी संवाद साधत असतात। तर मित्रांनो, तुम्हाला दीपज्योती मालिकेतील स्वराज म्हणजेच अभिनेता अनुप बेलवलकर यांचा अभिनय कसा वाटतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।